वॉर्ड नंबर 7 मधून भाजपचे गणेश खनकर महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। आतापर्यंत गेली अनेक वर्ष पक्षाचं काम करून ज्यांनी इतरांचे अर्ज भरले तेच गणेश खनकर आज स्वतः निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे आहेत। महापालिका निवडणूक 2026च्या निवडणुकीसाठी त्यांनी स्वतःचा अर्ज भरला। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय, चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय। मुंबई मराठी सोबत संवाद साधताना या वॉर्डमध्ये आम्ही विजयाच्या दिशेने चाललो आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बघूयात त्यांनी आता रंगात आलेला आहे आणि मला आता विश्वास आहे की या वॉर्डमध्ये आम्ही विजयाच्या दिशेने चाललेलो आहोत। त्या दिवशी मी निवडणुकीचा अर्ज भरला, त्या दिवशी तुम्ही आला असाल तर कार्यकर्ते एवढ्या आनंदात होते आणि आम्ही ज्या वेळेला निवडणुकीचा अर्ज भरायला गेलो त्या दिवशी कार्यकर्ते आनंदाने नाचत होते। मलाही राहवलं नाही, कारण मी गेली अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय। उमेदवारांचे अर्ज भरणे, त्यांचे अर्ज मी स्वतः भरायचो, त्यांची रॅली आयोजित करणं, त्याची व्यवस्था करणं, करता करता पक्षाने मलाच उमेदवार केलं। मी त्या मनस्थितीत नव्हतो, मी स्वतःही नाचत होतो कार्यकर्त्यांबरोबर। आणि त्या दिवसापासून जो उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आला आहे तुम्ही बघू शकता। या ठिकाणी आता कार्यकर्ते सगळे उत्साहात आहेत आणि आज जो प्रचार झालाय, नागरिकांकडनं जो आम्हाला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे। बघा, निवडणूक सुरू झाल्यानंतर नागरिक उमेदवाराची माहिती घेतात, उमेदवाराबद्दल माहिती करून घेतात आणि त्यावर आपलं मत ठरवतात। तर जशी आता ही निवडणूक पुढे चालली आहे, सर्व मतदार हे उमेदवारांबद्दल माहिती घेत आहेत आणि मी जेव्हा त्यांना भेटायला जातो, त्यांच्या दारात जातो, त्यावेळी तुझा प्रतिसाद मला दिसतोय। त्यावरून आता मला पूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही आता जिंकण्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत। बघा, ब्रँड असं नाही म्हणता येणार। आपण जेव्हा पक्षाचं काम करतो तेव्हा पक्षाच्या ध्येय धोरणावरती काम करणारा कार्यकर्ता म्हणून लोक आपल्याला ओळखतात। पक्षाचं काम कार्यकर्ता पुढे नेत असतो, पण कार्यकर्ता कुठल्या विचारधारेवर काम करतो तर पक्षाची विचारधारा, पक्षनिष्ठा आणि पक्षाला काय हवं त्यासाठी काम करत असतो। आणि काम करता करता त्या कार्यकर्त्याची एक ओळख तयार होते आणि तीच ओळख आमची आहे। मला पक्षाने प्रवक्ता म्हणून जबाबदारी दिली, प्रत्येक मीडिया समोर पक्षाची भूमिका मांडत होतो, पक्षाच्या विचारांवर ठाम राहून विरोधकांना उत्तर देण्याचं काम करत होतो। 7 नंबरमध्ये ज्या वेळेला मी विचार करतो आणि मी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढतोय, मी प्रामाणिकपणे, जसं मी याही पूर्वी नगरसेवक होतो पण मी नामनिर्देशित नगरसेवक होतो, मी काही निवडून आलेलो नव्हतो। त्यावेळेला मी जे काम केलं ना सभागृहामध्ये, मला आज सुद्धा अधिकारी भेटल्यानंतर त्याची आठवण करतात, अधिकारी रिस्पेक्ट देतात। अगदी त्याच पद्धतीनं मी याही वॉर्डात काम करण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी कामाचा ब्रँड तयार झाला पाहिजे आणि दहिसरमध्ये रेल्वे स्टेशनवरनं व्यक्ती उतरला, दहिसर सबवे मधून व्यक्ती दहिसर पश्चिमेला आला किंवा या ठिकाणी मेरी मॅक्युरेट शाळा क्रॉस करून जेव्हा या नवागाव परिसरामध्ये, या परिसरामध्ये जेव्हा तो येईल त्यावेळेला या परिसरात एक वेगळेपण त्याला दिसलं पाहिजे। हे वेगळेपण दहिसरकरांचा ब्रँड तयार होईल या पद्धतीनं मी काम करेन आणि हे मी ठरवलंय। 15 तारखेला साधारणतः 6:30-7 नंतर निकाल स्पष्ट झालेला असेल। 16 तारखेला दुपारी साधारणतः 12 किंवा 1 नंतर मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI या युतीचा भगवा हा मुंबई महापालिकेवर फडकलेला असेल आणि आमचा युतीचा महापौर विराजमान होणार हे त्या दिवशी स्पष्ट झालेलं असेल। मला अपेक्षा आहे, शेवटी मतदार राजा हे उमेदवाराचं भवितव्य ठरवत असतो। पण मला आता मी ज्या पद्धतीने फिरतोय, नागरिकांची माझी चर्चा सुरू आहे, मी सोसायट्यांमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीनं नागरिक प्रतिसाद देत आहेत, आमचा विजय निश्चित आहे। आणि दुपारी 1:30-2च्या सुमारास हा रस्ता गुलालाने भरलेला असेल, आता मला या नागरिकांच्या प्रतिसादामुळे मला पूर्ण विश्वास आहे।